अयोध्येमधील राम मंदिराचे काम अंतिम टप्प्यामध्ये आले असून लवकरच प्रभू रामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना केली जाणार आहे आणि त्यासाठी विविध स्वरूपाची तयारी देखील जोरदार सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। प्राणप्रतिष्ठापनेसह दैनंदिन पूजेसाठी वापरली जाणारी वस्त्र सध्या पुण्यामध्ये तयार होत असून लोकसहभागामधून वस्त्रालंकाराच्या निर्मितीचे काम देखील सौदामिनी हँडलूम्स या ठिकाणी सुरू आहे। पाहूयात याबाबतचा स्पेशल रिपोर्ट। राजतिलक की करो तयारी आ रहे हे भगवादर। याच्यातच तुम्हाला सर्वांना माहिती आहे की अयोध्येमध्ये प्रभू रामचंद्रांच्या मंदिराची तयारी अंतिम टप्प्यात आहे। प्रभू रामचंद्राच्या प्राणप्रतिष्ठापनेची तयारी देखील अंतिम टप्प्यात आहे। आपल्या सर्वांना माहिती आहे की कशा पद्धतीने शाळीग्राममधून प्रभू रामचंद्रांच्या मूर्तीची घडवण्यात आलेली आहे। आतापर्यंत कुठल्या पद्धतीचे त्या ठिकाणी पुजारी आहेत, कोण प्रभू रामचंद्रांची प्राणप्रतिष्ठापना करणार आहे, ह्या संपूर्ण गोष्टी आपल्याला माहिती आहे। परंतु प्रभू रामचंद्रांना कोणती वस्त्र घालण्यात येणार आहेत ह्याबद्दलची माहिती आज आपण जाणून घेणार आहोत। आता मी आहे पुण्यामधील एफसी रोडवरती। एफसी रोडच्या सौदामिनी हँडलूम या ठिकाणी प्रभू रामचंद्रांच्या राज्याभिषेक सोहळा असेल, प्राणप्रतिष्ठापना असेल किंवा दैनंदिन पूजा विधीसाठी जे वस्त्र वापरण्यात येणार आहेत ते वस्त्र या ठिकाणी तयार होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। सौदामिनी हँडलूम या ठिकाणी हनुमंताच्या भक्तीने विणण्यात 2 धागे अयोध्यामधील प्रभू रामचंद्रांसाठी हा आगळा वेगळा उपक्रम राबवला जातोय। पुणेकरांचा मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी प्रतिसाद असल्याचं पाहायला मिळते। पुणेकर मोठ्या संख्येने उपस्थित राहून या ठिकाणी भक्तिभावाने 2 धागे विणताना आपल्याला पाहायला मिळतात आणि एकूणच सर्वत्र उत्साहाचं वातावरण आहे। हा आगळा वेगळा उपक्रम काय आहे, कशा पद्धतीने उपक्रम राबवला जातोय याबद्दल आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत। पुण्यामधील सौदामिनी हँडलूम्स या दालनाला अयोध्येमधील प्रभू रामचंद्रांच्या वस्त्राची निर्मिती करण्याचे काम मिळाले आहे। परंतु त्यांनी या कामामध्ये पुणेकरांना देखील सहभागी करून घेत त्यांना देखील सेवा आणि भक्ती करण्याचे भाग्य दिले, अशी माहिती सौदामिनी हँडलूम्सच्या अनघा घैसास यांनी न्यूज अनकटशी बोलताना दिली आहे। जसं की आपण पाहिलेलं आहे, पुणेकरांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे। प्रभू श्री रामचंद्रासाठी एक धागा वस्त्रासाठी विणण्यासाठी मोठ्या संख्येने पुणेकर या ठिकाणी येत आहेत आणि अर्थातच सौदामिनी हँडलूम्स या ठिकाणी हे कार्य सुरू आहे। पुण्यामधील ह्या सौदामिनी हँडलूम्सच्या शॉपला हे काम देण्यात आलेलं आहे। आपल्यासोबत अनघा मॅडम आहेत। अनघा मॅडम, सर्वप्रथम न्यूज अनकटमध्ये तुमचं स्वागत करतोय। अत्यंत महत्त्वाची अभिमानाची गोष्ट आहे की प्रभू रामचंद्राच्या वस्त्राचं काम आपल्याला देण्यात आलेलं आहे। काय सांगाल याबद्दल? याआधी मी 2012 साली राम मंदिरावर डॉक्युमेंटरी फिल्मही केली होती। त्याचं नाव होतं राम मंदिर अदालत और आस्था। ती फिल्मही प्रत्यक्ष कोर्टात काय घडलं वगैरे ही सगळी माहिती त्याच्यात दिली होती। त्याच्यानंतर आता हे वस्त्राची जबाबदारी आल्यावर मला असं वाटलं की पुण्य आपण एकट्याने का घ्या, सगळ्यांमध्ये वाटूया। म्हणून मी लोकसहभागातनं मंदिर उभं राहिलं आहे, तसं लोकसहभागातनं वस्त्र तयार करायचं ही संकल्पना आली। आता हा विणकाम महोत्सव मी दरवर्षी घेते गेली 8 वर्ष। 2019 साली नरेंद्र मोदींकरता उपरणं विणलं होतं, 2 धागे देशासाठी या नावाने। तेव्हाही 15 दिवसात 12,000 लोक आली होती। तर मी म्हटलं रामरायासाठी लाखो लोक येतील आणि तसंच झालंय। गेल्या 3 दिवसामध्ये 2.5 लाख लोक येऊन गेलेत। 2-2 धागे आपल्या श्रद्धेचे, विश्वासाचे विणून गेले। आगळी वेगळी संकल्पना आहे आणि तुम्ही ही प्रत्यक्षात उतरवतात। मोठ्या संख्येने लोक या ठिकाणी येत आहेत। परंतु पुण्यामध्ये ही अभिमानास्पद गोष्ट आहे, महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद गोष्ट आहे की आपल्याला हे काम दिलं जातंय। कशा प्रकारे ही प्रोसेस सुरू आहे, कारण हातकामाच्या माध्यमातून हे वस्त्र विणलं जाते। किती वस्त्र विणणार आहात आणि कसे असणार? आता ही वस्त्र लोकसहभागात आहेत, ती वेगळी प्लेन आहेत वस्त्र, त्याच्यामध्ये डिझाईन नाही आहे। पण सोन्या चांदीच्या जरीतली जी वस्त्र करायची होती मी गेली 1 वर्षभर विणते। त्याची डिझाईन्स तयार झाली आहेत, कदुपर्णी असतील, शाल असेल, बरेच वस्त्र तयार झाली आहेत। आता ही जी वस्त्र करतायत लोकांना मधलं डिझाईन विणायला अवघड जातं, म्हणून ही सगळी वस्त्र जरीमध्ये किंवा सिल्क बाय सिल्क अशी प्लेनमध्ये आपण विणतोय आणि ती कापून त्याच्यातनं पोशाख शिवले जातील रामरायासाठी। नक्कीच एक महत्त्वाचा प्रश्न आहे, शेवटचा प्रश्न असा आहे की तुम्ही आता उल्लेख केलात की अनेक वर्षानुवर्ष तुम्ही हा महोत्सव घेताय हातमागाचा आणि तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीची वस्त्रसुद्धा विणताय। ह्यामागचं काय नेमकं कारण? मुळात माझे स्वतःचे बरेच हातमाग आहेत
आणि मी डॉक्युमेंटरी फिल्म मेकर आहे खरी, पण देशभर जेव्हा फिरत होते शूटिंग करता, संशोधनाकरता, तेव्हा खेड्यापाड्यातल्या विणकरांकडनं मी साड्या घ्यायचे. त्यातनं आनंद मिळायच्याऐवजी अस्वस्थता येत गेली, कारण मी एकही विणकर चांगल्या आर्थिक परिस्थितीत बघितला नाही. आणि इतकं दुःख झालं की हे आपल्या देशाचं एक सांस्कृतिक धरोहर आहे, ही कधीतरी संपुष्टात येईल. कारण या लोकांना माणसाला जगायला पैसा आणि नाव या दोन्ही गोष्टी लागतात. ना तुम्हाला समाजामध्ये सन्मान ना पैसा, असं चालत नाही. मग त्यांच्या पुढच्या पिढ्या आता कोणी IT मध्ये जात आहेत किंवा काही जण हमाल होत आहेत, टॅक्सी चालवत आहेत. हे दृश्य खूप भयानक होतं आणि मला असं वाटलं सरकारवर आपण का अवलंबून राहायचं. हा देश माझाही आहे, माझी संस्कृती आहे, तर हे जपायची जबाबदारी माझी आहे. या हेतूने प्रेरित होऊन मी विणकाम सुरू केलं. आधी 2 हातमाग चालू केले, आता जवळजवळ 70च्या वर हातमाग आहेत एकूण. एकाही हातमागाकरता सरकारचं योगदान घेतलेलं नाही. म्हणजे ते दरवर्षी जे तुम्ही सबसिडी मागता सरकारकडे, तर हे एक माझं आदर्श उदाहरण आहे की व्यवसाय म्हणून हे करा तर तुमचं मॉडेल सस्टेनेबल होईल. हे मी दाखवून दिलं आहे सगळ्यांना आणि माझे बरेच विणकर यानुसार आता काम करत आहेत. नक्कीच मॅडम. आणि विणकरांना सन्मान मिळावा याच्याकरता हा मुळात मी महोत्सव गेली 8 वर्ष करते. की लोकांना वाटतं हातमागाचा आणि पॉवरलूमचा काय फरक आहे, बार्गेनिंग करतात, तेव्हा त्यांच्या ते लक्षात येत नाही की हे मशीनवर बनलेलं आहे आणि हे हातमागावर बनलेलं वस्त्र आहे. तर हातमागाच्या वस्त्र आता आपण हे का करतो आहे, कारण स्वतःचा स्पर्शाचं महत्त्व आहे. आपला स्पर्श झालेलं वस्त्र रामरायाच्या अंगावर जाणारे म्हणजे स्पर्शाचं महत्त्व आहे. बरोबर. मशीननी विणलेल्या वस्त्राला भावना नाही, अशी ती एक गोष्ट आहे. आणि जेव्हा विणकर विणतो तेव्हा त्याला भावना आहे. म्हणून हातमागाचा प्रसार व्हावा याच्याकरता हा दरवर्षी महोत्सव आम्ही करतो. नक्कीच मॅडम, तुम्ही जे बोलत ते अतिशय महत्त्वाचं आहे की स्पर्शाला भावना आहे, मशीनला भावना नाही आहे. त्यामुळे ती भावना घेऊन, ती आदर घेऊन, ती भक्ती घेऊन या ठिकाणी वस्त्र, ती श्रद्धा घेऊन हे वस्त्र प्रभू रामांच्या अंगावरती चढवले जाणार आहेत. आणि अर्थातच हा संपूर्ण महाराष्ट्रासाठी आणि पुणेकरांसाठी अभिमानास्पद असा सोहळा असणार आहे. अनघा घैसास यांनी म्हटल्याप्रमाणे स्पर्शामध्ये श्रद्धा आणि भावना असते. याच हेतूने लाखो पुणेकर सकाळपासून रात्रीपर्यंत 2 धागे विणून सेवा करण्यासाठी गर्दी करत असल्याचं पाहायला मिळालं. नमस्कार, जय श्रीराम. मी सरला लाटे आणि खूप खूप भाग्य आहे माझे की देवाच्या अयोध्येमध्ये होणाऱ्या राम मंदिराच्या मूर्तीसाठी 2 धागे मी विणू शकले. मी स्वतःला खूप भाग्यवान समजते आणि ह्या उपक्रमाला सुद्धा माझ्या खूप शुभेच्छा. खूप छान वाटलेलं. 1-2 लाईन अजून मी म्हणेन. वैशाखाचा फुलू दे वणवा, कोसळू दे आभाळ, राम हा करील तुझा सांभाळ, राम हा करील तुझा सांभाळ. हा राम आपल्या सगळ्यांचा सांभाळ करणार आहे. आणि थँक्स टू आवर प्राईम मिनिस्टर श्री मोदीजी. राम प्रहरी रामदासा, रंगे ओठावरी, राम प्रहरी रामदासा. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात महिला, पुरुष, आबालवृद्ध या सहभागी होत असल्याचं पाहायला मिळतं. अयोध्यामध्ये सुरू असलेल्या राम मंदिराचे काम अंतिम टप्प्यात येत असलं तरी प्रभू रामचंद्रांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना देखील जवळ येऊन ठेपली आहे. त्यामुळे प्रभू रामचंद्रांना आपल्या स्वतःच्या हाताने वस्त्र तयार करून देण्यासाठी पुणेकरांमध्ये देखील उत्साहाचं वातावरण असल्याचं पाहायला मिळतंय. जसं की आपण पाहिलेलं आहे, प्रभू रामचंद्रांच्या वस्त्रालंकारासाठी पुणेकरांनी मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थिती दर्शवलेली आहे. मोठ्या भक्तिमय वातावरणामध्ये पुणेकर या ठिकाणी 2 धागे आपल्या भक्तीने, श्रद्धेने श्री रामचंद्रांसाठी या ठिकाणी मिळत असल्याचं आपण पाहतोय. आणि ह्या वस्त्रालंकार दालनामध्ये आगळा वेगळा उपक्रम घेण्यात आलेला आहे. ह्या 14 मिनी वस्त्रालंकार दालनाला हे काम मिळालं आणि त्यानंतर कशा पद्धतीने अनघा मॅडमनी लोकसहभागामधून श्रद्धेपोटी, जसं त्यांनी मगाशी म्हटलं की स्पर्शाला भावना असतात, स्पर्शामधून श्रद्धा जाते, ती यंत्रामधून येत नाही. आणि ती श्रद्धा पुणेकरांच्या माध्यमातून प्रभू रामचंद्रापर्यंत पोहोचवण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे. मी न्यूज अनकटसाठी व्हिडिओ जर्नलिस्ट वैभवसह सिद्धेश शिगवण, पुणे.